बापरे! किती हा पाऊस. 2 दिवस झाले या पावसाने नुसतं म्याळ करून ठेवलं. घरातच बसा, बाहेर जाऊ नको. त्यात या मुलाची मस्ती. याला झोपवण्याचा प्रयत्न करत होते, हा पाळण्यात उठून बसत होता. त्याला झोपून दिल्यानंतर मी म्हटलं स्वतःचं सेल्फ केअर करा, कारण बाळ झालं तेव्हापासून स्वतःकडे तर बिलकुलच लक्ष नाही आहे. त्यामुळे मुलतानी मातीच मी चेहऱ्याला लावली. आता हे बघ, आता मला असं स्वतःला बघूनच हसायला येत होतं. माझा असा अवतार बघून ना कोणीसुद्धा घाबरून जाईल. आता हे सुकेपर्यंत काय करावं, तर थोडा वेळ अंग टाकलं. सुकल्यानंतर चेहरा वॉश करून घेतला. आता मला माझ्या चेहऱ्यामध्ये तर काही फरक वाटत नाही आहे, पण माझी स्किन खूप जास्त सॉफ्ट झाली आहे. दुपारच्या वेळेला माझा बेटू छान असं खेळत होता. आता हा एका गोष्टीमध्ये नांदी लागला ना, तर छान असं नांदी लागून जातो. पण त्याला एकट्याला खेळायचं नसते. त्याचं म्हणणं असते की तू पण माझ्यासोबत खेळ. त्याच्यासोबत थोडा वेळ खेळली. संध्याकाळची वेळ झाली होती, दिवाबत्ती करून घेतली. नंतर आता रोज रोज स्वयंपाकात कायच बनावं बरं, हा प्रश्न तर मला खूप जास्त परेशान करून ठेवते. तर म्हटलं चला आज थालीपीठच बनावं. मेथी होती, मेथीचीच थालीपीठ बनवायला घेतली. खूप दिवस झाले नवीन असं काहीचं बनवलं नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आज थालीपीठच बनव. असं तर आज स्वयंपाक करणं खूप जास्त जिवावर आलं. तर सिंपल असं खिचडीचा बेत करायचं ठरवलं होतं, पण मेथीची भाजी होती. आता पावसामुळे भाज्या किती लवकर खराब होतात त्या, आणि तसं पण रोज रोज भाजीपोळी खाऊ खाऊ कंटाळा येतो, त्यामुळे नवीन काहीतरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.